नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। नामदार महेश शिंदे यांनी पुन्हा एकदा खासदार शरद पवार व आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर केली जोरदार टीका। सुधारित जिहे कटापूर योजनेची प्रशासकीय मान्यता लवकरच मिळणार, व्यक्त केला विश्वास। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे। पाणी योजना प्रकल्प हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात हे खासदार शरद पवार यांना माहिती नसावं, याहून मोठे दुर्दैव कोणते, असा टोला त्यांनी लगावला। मौजे अरबवाडी तालुका कोरेगाव येथील वसना उपसा सिंचन योजना विस्तारित पाईपलाईनचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी 10 वाजता जुना देऊर रस्ता परिसरात टप्पा क्रमांक 1 येथील टाकीजवळ झाले। त्याप्रसंगी नामदार महेश शिंदे यांनी खासदार शरद पवार आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। खासदार शरद पवार यांनी जिहे काटापूर योजनेचे नाव जाणीवपूर्वक अर्धवट घेतले आहे किंवा त्यांना योजनेचे नाव पूर्ण माहीत नसावे, याबद्दल मला शासंकता वाटते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजना असे योजनेचे नाव असून ही योजना 1.5 वर्षापूर्वीच पूर्ण झाली आहे। आता या योजनेचे सुधारित कामकाज सुरू झाले असून 15 दिवसांमध्ये राज्य सरकारकडून सुधारित प्रशासकीय मान्यता त्यास मिळणार आहे। केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये या योजनेचा समावेश केला असून तब्बल 2800 कोटी रुपये त्यासाठी मंजूर केले आहेत, असे नामदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली। जिहे कटापूर योजना ही 1.5 वर्षापूर्वीच पूर्ण झालेली आहे, त्याचं पाणी सगळीकडे गेलेलं आहे। आता विस्तारित जिहे कटापूर योजना, त्यांचं नाव त्यांनी पूर्ण का घेतलं नाही याचं मला वाईट वाटतंय। त्यांनी खरं तर त्याचं नाव पूर्ण माहिती करून घ्यायला पाहिजे होतं। लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जिहे कटापूर त्याचं नाव आहे, जे नरेंद्रभाई मोदींच्या गुरूंचं नाव आहे। आणि आज याला केंद्र सरकारनं पंतप्रधान सिंचाई योजनेमध्ये याचा समावेश केला, हे पण पवार साहेबांना माहीत नसावं, ही दुर्दैवी गोष्ट आहे। खटाव माणचा दुष्काळ हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। ह्याचं राजकारण आणि भांडवलच ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं आजपर्यंत केलं, परंतु खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारनं हा प्रश्न सोडवला आणि याचं आता विस्तारीकरण होतंय। म्हणजे राज्य सरकारच्या हातात योजना नाही आहे, ही योजना प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेमध्ये याचा समावेश झाला आणि याचं जे आता विस्तारीकरण होणार आहे, ज्याच्या माध्यमातून पाणी नलवडेवाडीच्या तलावात येणार आहे आणि तिथून भिचुकुले आणि आमच्या देऊरच्या म्हणजे तळ्याच्या तलावात येणार आहे, हे सगळं आता फायनल झालं। याचे 2100 कोटीची सुप्रमा शेवटच्या टप्प्यात आहे। राज्य सरकार या 15 दिवसात त्याला मान्यता देईल, परंतु त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही योजना केंद्राच्या ताब्यात गेली आहे। केंद्र सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि अलायन्स म्हणजे महायुतीचं आहे। आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकल्यास पोलीस दलाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार, आमदार शशिकांत शिंदे यांचा इशारा। कार्यकर्त्यांचे पक्षांतर घडवून आणण्यासाठी पोलीस एजंट झाले आहेत का, असा सवाल करत यापुढे आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीने दबाव टाकून पक्ष बदलण्यास भाग पाडण्यासाठी पोलीस दलाने पुढाकार घेतला तर गणेशोत्सव संपल्यानंतर तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागण्याची तयारी पोलिसांनी ठेवावी, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला। आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी दुपारी 12:30 वाजता पत्रकारांशी बोलताना इशारा दिला। बोगस मतदार यादी वाढवण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरणे, पक्ष बदलासाठी पोलीस दलाचा वापर करणे, महसूल विभागाचाही वेगवेगळ्या कारणांसाठी वापर करणे, रेशनिंगबाबत महिला बचत गटांना वेठीस धरणे असे प्रकार सुरू असून त्या विरोधात पहिली सुरुवात पोलीस दलापासून करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे। प्रशासन व पोलीस यंत्रणांना हाताशी धरून विद्यमान लोकप्रतिनिधी लोकांना धमक्या देऊन पक्षांतर करण्यासाठी भाग पाडत आहेत। या प्रकाराला पोलीस दल मदत करत असून हा लोकशाहीला संपवण्याचा आणि हुकुमशाहीकडे वाटचालीचा प्रयत्न आहे। ही बाब मी यापूर्वीही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सातारचे पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली आहे, मात्र तरीही हे प्रकार वाढतच आहेत। आजवर मी पोलीस दलासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांशी आपुलकीने प्रेमाने वागत आलो आहे, परंतु आता नाईलाज होत आहे।
यापुढे पोलिसांनी एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे काम केले तर पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारणार आहे. यंत्रणेच्या जोरावर कार्यकर्त्यांचे मनोबल दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर मग आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल आणि त्यास पोलीस दल जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांची कुंडली काढायची आणि त्याच्या संदर्भामध्ये खोट्या कंप्लेंट दाखल करायला लावणे, त्याचबरोबर खोट्या कंप्लेंट दाखल करत असताना त्या ठिकाणच्या असलेल्या नियमामध्ये त्यांना फक्त काही लोकांना टार्गेट करून कारवाई करायला लावणे, असे सर्रास प्रकार गेल्या महिन्याभरापासून चालू आहे. एखादं गाव माझ्याकडे पूर्ण आलं की त्या गावातल्या ज्यांनी पुढाकार घेतला त्या लोकांना तिथे तशा पद्धतीने, म्हणजे काल असं आहे की एक घटना अशी घडली की एकाच गावामध्ये माझ्या 2 कार्यकर्त्यावर पोलिसांनी लगेच कारवाई केली. पोलीस एवढे तत्पर झालेत, त्यांचं मी स्वागत करतो. परंतु मी इशारा देतोय की पोलिसांनी आणि प्रशासनाने कोणाचे कार्यकर्ते म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला तर शशिकांत शिंदे रस्त्यावर उतरील. आणि अशा प्रकारच्या जबरदस्ती कोणाला पोलिसांच्या आणि ह्याच्या माध्यमातून प्रवेश करायला लावण्याचा प्रयत्न जर होत असेल, नियम करायचा असेल तर सर्वांना सारखा करा. नियम करायचा असेल तर नियमावली सर्वांना सारख्याप्रमाणे कारवाई करावी. अरे काही लोकांना तुला तडीपार करतो, तुला मोका लावतो, मग तू माझ्याकडे ये, पोलिसांना पहिलं त्याच्यावर कारवाई करायला लावतात, मग नंतर कसे काय शांत होतात मला अजून कळलेलं नाही आहे. आणि पोलीस सरळ सरळ सांगतात की त्या ठिकाणी जावं आणि त्या अमुक आमदारांना भेटावं, अशा प्रकारच्या सूचना करत असतील तर मी गणपतीनंतर रस्त्यावर उतरणार आहे. आणि मग जिथे पोलीस अशा प्रकारचं कारवाई करणार असतील तर त्यांच्या विरोधात 100% आवाज उठवून मी त्या विरोधामध्ये लोकशाहीला जर कोण अशा प्रकारचं मांडायचा प्रयत्न करणार असेल तर त्याच्या विरोधात कारवाई करणार. गणपती संपल्यानंतर रस्त्यावर पुरा सकटच उतरणार आहे. त्यामुळे नाईलाजाने मला टोकाचा पाऊल घ्यायला लागतं. आणि मी लढणारा कार्यकर्ता, मी असा रडणारा नाही. मी जेव्हा रस्त्यावर उतरेन मग तेव्हा मी परिणामाचा प्रचार बघणार नाही, पण मी या विरोधात प्रचंड आवाज उठवेल. आणि मी ज्यावेळेला रस्ता उतरेल त्यावेळेला कार्य होईल. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आमदार शशिकांत शिंदे यांची गळाभेट. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झाली भेट. सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी 12:30 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे विविध बैठकांसाठी आले होते. त्याच दरम्यान समोरून गर्दीत आमदार शशिकांत शिंदे उभे होते हे पाहून स्वतः पालकमंत्री पुढे गेले आणि त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना आवाज दिला. त्यांची गळाभेट घेत पत्रकारांना उद्देशून आम्ही चांगले मित्र आहोत, प्रत्येक गोष्टीच्या मध्ये राजकारण बघू नका, असे त्यांनी सांगितले. आमदार शशिकांत शिंदे हे कार्यकर्त्यांच्या विविध कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर दोघेही हातात हात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आदी यावेळी उपस्थित होते. कॉफी पानानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत असताना आमदार शशिकांत शिंदे यांना पत्रकारांनी छेडले असता बघूया 3 महिन्यांनी योग येईल, कदाचित पालकमंत्र्यांच्या खुर्चीत बसावे लागेल, असे त्यांनी सांगितले. हे बघा, मी नेहमी स्पष्ट बोलत असतो, आमची केवळ गप्पा झाल्या, कॉफी पिली, याच्या व्यतिरिक्त त्यांनी ना कुठलं काम सांगितलं ना मी त्यांच्याशी काय बाकीचं बोललो. पण बाहेर माध्यमांशी त्यांचा पक्षाचा विषय ते काय बोलले असतील. त्यांनी जर माझ्याकडे पालकमंत्री म्हणून काही तक्रार केली किंवा काय आमच्या पोलीस प्रशासनाबद्दल आक्षेप व्यक्त केला, त्याची करेल चौकशी. झाल्यानंतर मी त्याच्या संदर्भात रस्त्यावर उतरणार आहे. विरोधी पक्षाचं कामच असतं सरकारच्या विरोधात बोलायचं, सरकारच्या विरोधात मोर्चे काढायचे, सरकारच्या विरोधात आंदोलनं करायची. पण अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये त्यांचा एखाद्या पोलीस स्टेशन बाबतीत, एखाद्या विभागाबाबतीत आक्षेप असेल, तक्रार असेल तर जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, त्यांनी जरूर ते मला सांगावं, त्याची शहनिशा केली जाईल. तासगाव परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दाखल. आगे आगे देखो होता है क्या, आमदार शशिकांत शिंदे यांचे सूचक विधान. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील तासगाव परिसरातील ब्राह्मणवाडी, धनगर वस्ती, भोसले वाडा
येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मंगळवारी रात्री 8 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दाखल झाले असून आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आम्ही निर्धार केला असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी आगे आगे देखो होता है क्या असे म्हणत पक्षप्रवेश केलेल्यांचे स्वागत करून या सर्वांचा पक्षात यथोचित मान सन्मान राखण्याची ग्वाही दिली। भाऊसाहेब कदम, विजय मोहिते, राहुल मोहिते, चंद्रकांत माने, लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणवाडी येथील कार्यकर्ते आणि भोसलेवाडा येथील अशोक ताटे, संजय राजपूत, संभाजी ताटे, सुनील ताटे, गणेश ताटे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे।